नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत हेल्दी स्नॅक्स. बनवायला एकदम झटपटीत आणि खायला एकदम चटपटीत. कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये हे स्नॅक्स आपण बनवू शकतो. मुलांच्या टिफिनलाही आपण एकदम लवकरात लवकर हे स्नॅक्स बनवू शकतो. तर पाहूयात आपण. एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेले आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घेतलेली आहे. एक छोटा कांदा काप करून घेतलेला आहे. कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर चेंज झाला की एक लाल मिरची मी ॲड करून घेत आहे. तसेच एक हिरवी मिरची आणि 1 चमचा कोथिंबीर, एक 2 ते 3 चमचे मी भिजवलेला वाटाणा ॲड करून घेतलेला आहे. हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे आहे. त्यामध्येच मी 1 छोटा चमचा हळदी घातलेली आहे. छोटे 3 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. हे यामध्ये मिक्स करून घेत आहे. छान तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर एक अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे. मीठ छान मिक्स झालं की 1-2 ते 3 मिनिटासाठी भाजी आपण झाकून ठेवायची आहे आणि छान अशी मसालेदार बटाट्याची भाजी आपली तयार आहे. अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भाजी तयार झालेली आहे. त्याच कढईमध्ये अर्धा चमचा मी तेल घालून घेत आहे. त्यामध्येच एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे. 1 ग्लास पाणी मी यामध्ये ॲड करून घेणार आहे. चवीपुरते मीठ, एक अर्धा चमचा मी मीठ यामध्ये घालून घेतले आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये 1 वाटी रवा मी मिक्स करून घेतलेला आहे. पाण्यामध्ये रवा छान मिक्स करून घ्यायचा. 2 मिनिटांमध्ये रवा छान आटून येतो. हे पाहू शकता एकदम घट्ट गोळा तयार झालेला आहे. 2 ते 3 मिनिटासाठी याला झाकून ठेवायचे आहे. हे पीठ एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे. 4 ते 5 मिनिटांसाठी मी याला थंड होण्यासाठी ठेवत आहे. तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी केलेली त्याचे छान गोळे तयार करून घेऊयात. जेवढ्या साईजचा आपण स्नॅक्स बनवणार आहोत त्याप्रमाणे बटाटा घ्यायचा आहे आणि छान आपण असे हातावरती गोळे तयार करून घेणार आहोत. पाहू शकता तो वडापावला आपण जसा साधारण बटाटा घेतो त्याप्रमाणे मी हा बटाट्याचे गोल गोळे करून घेतलेले आहेत. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आता वरती अशा प्रकारे छान गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आणि पाहू शकता सर्व गोळे आपले तयार आहेत. त्यानंतर हे आपण रव्याचं मिश्रण जे केलेलं आहे म्हणजे पीठ त्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. याचे छान गोळे तयार करून घ्यायचे. हे स्नॅक्स खूप खायला टेस्टी लागतं आणि खूप झटपटीत होतं. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करायला विसरू नका. रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका. हे पहा असे छान गोळा बनवून घ्यायचा आहे आणि याला आपण लाटून घेणार आहोत. थोडंसं ॲडजस्ट करून आपण छान लाटून घ्यायचं आहे याला. पोळीच्या कडा फाटलेल्या असतील तर आपण काढायच्या आहेत. त्या पोळी लाटून झालेली आहे. हे पाहू शकता मी एक छोटा डब्याचं टोपण घेतलेलं आहे. डब्याच्या टोपणाने हे मी असा शेप देऊन घेत आहे. जेवढे बटाट्याचे वडे बनवलेले आहेत त्याच आकाराचं मी हे टोपण यूज केलेलं आहे. आणि पाहू शकता हा आकार मी घेतलेला आहे आणि टोपणाच्या साहित्याने असं काढून घेत आहे. अशा टोपणाच्या साईडने मी हा पुऱ्या छान बनवून घेतलेल्या आहेत. एक पुरी खाली ठेवायची आणि त्यावरती वडा लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आणखीन एक पुरी ठेवून घ्यायची. दिसायला कशासारखं दिसतंय? बर्गर दिसतोय ना. छान आपला बर्गर तयार होत आहे. आणि त्यानंतर आपण थोडंसं डेकोरेट करण्यासाठी याला आपण छान दिसण्यासाठी एक चाकू घेतलेला आहे मी आणि त्याला ज्या साईडने आपण कट करतो त्याच्या अपोजिट साईडने हे असे डिझाईन बनवून घेतलेली आहे. दोन्ही साईडला सेम प्रोसेस करून घ्यायची आहे. अशा प्रकारे सर्व आपले बर्गर बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी 1 चमचाभर तेल घालून घेतलेले आहे तव्यावरती. तवा छान गरम झालेला आहे. त्यावरती बनवलेले बर्गर छान ते गरम तेलामध्ये सोडून घ्यायचे. याला पलटण्यासाठी घाई करायची नाही, थोडा जास्त वेळ लागतो.
कलर चेंज होण्यासाठी 2 ते 3 मिनिटांनी याला छान परतून घ्यायचे आहे. बघू शकता कलर चेंज होत आहे. अशा प्रकारे आलटी पलटी करून कलर छान ब्राऊन होईपर्यंत पलटून घ्यायचे आहेत. आपले बर्गर तयार झालेले आहेत. हे तुम्ही सॉस सोबत, चटणी सोबत, कशासोबतही खाऊ शकतात. खूप टेस्टी लागतात. ही रेसिपी नक्की करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.